तर तीच घेऊन गेली आणि माझ्याकडे गाडी काय नव्हतं. मम्मीने एक बनवणार होती पण मला पण झाला होता उशीर, त्यामुळे मी पण उशिरा गेल्यामुळे मला पण घेऊन जाता आलं नाही, तर मी तसंच निघालो. आणि तरी पण ऑफिसमध्ये जायला मला उशीरच झाला होता, काय उपयोग तो झाला नाही. आणि मॅडम लवकर पोचल्या होत्या आज. फुगलेला वडापाव कसा फुगलाय, टिफिन नाही घेतला ना सांगितलं म्हणून ही बायको फुगली. आता हिला मला प्रश्न नाही मग काय आहे. अरे पण तुला साधं बोलायला. गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो इथूनच, कारण की आजचा ब्लॉग शूट नव्हता केला सकाळी, आणि सकाळी शूट नसता केल्यामुळे आणि सकाळी आम्हाला पण लेट झाला होता आणि पण लेट उठलो होतो आम्ही दोघं पण, त्यामुळे लेट झाला होता आणि ब्लॉग स्टार्ट करायला मला मिळालं नाही. रोजच तेच होतं आहे, लेट 2-3 दिवस ऑफिसमध्ये पण लेट जातो आहे मी त्यामुळे. तर आजचा ब्लॉग पण आताच संध्याकाळी स्टार्ट होणार. काहीतरी बोलशील तुला बोलायचं नसतं माझ्यासोबत. आता बोलायचं समोर असून तू बोलायचं असतं मग काय प्रॉब्लेम. आता बोल ना. ऑफिसमध्ये फोन करून बोलते बोल. आता समोर आहे तर तिला नाही बोलायचं, हे बरं लॉजिक आहे. समोर बोलतो तर व्हिडिओ बनवतोच म्हणून बोलते माझ्यासोबत. असं काय नाही, असं काहीच नाही. ऑफिसहून आल्याच्या नंतर तू पहिला फोनवरती असतो. अरे माणसाला कंटाळा आला, ठीक आहे 5 मिनिटं रिफ्रेशमेंट पाहिजे. आता हे तर तुला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून तुला माझ्यासोबत बोलतो. असं काही नाही. आणि नंतर मग तू काय करतोस, एडिटिंग करणार, तो रील्स बघणार, झोपून जाणार, झालं संपलं तिथे. मग तिकडे सांगणार त्याला पण सांगणार असं करतो की नाही तू. मग म्हणजे बोलायचं कधी ना, ऑफिसमध्ये बोलायचं नाही, घरी बोलायचं कधी. मग नाही बोलणार मी. अरे यार काय राग करते बायको. बघितलंय असं जशी बोललं ना तर राग येतो. बोललं नाही तर म्हणजे बोलायचं कधी. आता बायकोसोबत नाही तर कोणासोबत बोलणार आहे. बोल ना की तू माझ्यासोबत कधी बोलतोयस. बोलतोय ना आता काय ते तर व्हिडिओ बनवत म्हणून तू बोलतोय ना. तर व्हिडिओ फक्त बंद झाला की मग तू ते एडिटिंग करायला जाणार, ठेवायचं, मग सेव्ह हे करशील, अपलोड करशील काहीतरी. आता तो अपलोड पण नसणार. असं काय करतोस तू. मग सकाळी पण तुला असं आपल्या घाईमध्ये पण तू काय बोलत नाही माझ्यासोबत. ठीक आहे. ते गाईज बघितलं, बायको रागवली आहे आज. ती पण रीलच बघते बघा, जेवण रीलच चालल्यात कंटिन्यूस. फुगलेला वडा बघितलं गाईज, असं असतं रागवलेली बायको बाबा. बघितलं. चल तुला तेल मालिश करून देतो. तेल मालिश ठीक आहे. मग नको बोल, नाही बोलायचं तुला. काय बोलू पण मी तुझ्यासोबत आता. नको बोलूस. बघितलं काय कसं आहे, काय करायचं त्यांचं. ऑफिसमध्ये एकदा दोनदा कॉल केला, त्यामध्ये मी कामात होतो या दुसऱ्या ह्याच्यामध्ये असतो, त्या फोन केला तर मग असं आहे. बघितलं. आणि आज टिफिन नव्हतं घेऊन गेलो मी, आणि हिला मी बोललो नाही ते टिफिन नव्हतं घेऊन गेलो. बट नाही बोललो कारण की मग ती प्रश्न विचारते मला की मम्मीवर भांडण झालंय का, काय झालं, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं, मम्मीवर काय बोललो का तू, मम्मीला काय बोलला का. कारण की पण आज काही मध्ये, कारण की आम्ही आज खूप उशिरा उठलो होतो. सकाळी आम्ही 8 वाजता उठलो आणि हिने पण टिफिन नाही बनवला. आणि परत टिफिन न बनवल्यामुळे ही पण जो होता थोडंसं तीच घेऊन गेली आणि माझ्याकडे गाडी काय नव्हतं. मम्मीने एक बनवणार होती पण मला पण झाला होता उशीर, त्यामुळे मी पण उशिरा गेल्यामुळे मला पण घेऊन जाता आलं नाही, तर मी तसंच निघालो. आणि तरी पण ऑफिसमध्ये जायला मला उशीरच झाला होता, काय उपयोग तो झाला नाही. आणि मॅडम लवकर पोचल्या होत्या आज. फुगलेला वडापाव कसा फुगलाय. काय फुगलेला वडा काय बोलू मी. नाही बोलायचं मला. काय बोलू मी. ऑफिसमध्ये तुम्ही असं नाही बोल की तू पूर्ण टाइम माझ्यासोबत बोलत बस. नॉर्मल काहीतरी क्वेश्चन करते तू पण त्याचा आन्सर पण बरोबर देत नाही, लगेच फोन कट करतोयस. आणि बोलू तू मला खोटं बोललास की डबा आणलाय म्हणून मी. अरे बाबा डबा आणणार होतो मी, बोललो ना वी फास्ट करणार होतो म्हणून.
मी तुला जेवताना पण कॉल केला होता. अरे वी फास्ट. एक मिनिट. जेवताना तुला फोन केला की नाही तेव्हा तरी बोललास की मी हे केलं तर मला घरी आला तर माहिती पडलं. मग ठीक आहे ना, नको सांगूस. मी काय आता काय बोलणार नाही तुला फोन करत बसणार आपण. काय तसंच राहा तसंच. ठीक आहे. खा नाही तर नको खाऊस. ठीक आहे. आपण एक नॉर्मल विचारतो की बाबा घेतलायस की नाही. कशी दिसते बघा फुगलेली. टिफिन नाही घेतला ना सांगितलं म्हणून ही बायको फुगली. आता हिला मला प्रश्न नाही प्रथम. मग काय आहे? अरे पण तुला साधं बोलायला टाइम नसतो तुझ्याकडे. तुला मी लंच टाइम मध्ये पण कॉल केला होता. तू माझं तू नॉर्मल पण माझ्याशी बोलत नव्हता. ठीक आहे चालेल, मला काय नाही बोलायचं. तर राखच करत बसणार आहे. नाही राग नाही करणार, झोपणार मी आता. गाईस आता काही करत नाही मला. टिफिन नाही घेऊन गेलो हे ना सांगितल्यामुळे माझी काही खरत नाही होणार आहे आता. बघ टिफिन नाही घेऊन जायला समजलं असेल ठीक आहे, लेट झाला म्हणून तू नाही घेऊन गेला असेल. पण तू लिटरली सांगितलंच नाही ते पण चल ठीक आहे. पण तुला मी काहीतरी बोलते त्याचा पण तुला ऑफिसमध्ये तर थोडं ऑफिसमध्ये पण तू बोलतच नाही. घरी पण तेच असतं. घरी पण नाही तू बोलत माझ्यासोबत. काय करता बोललं पाहिजे नाही तर माझी काय खरं नाही करणार. व्हिडिओज काढत बस. तसं काहीच मी जातो लवकर नाहीला मनवायचा प्रयत्न करतो नाही तर माझं काय खरं नाही उद्या. चला आजचा ब्लॉग मी डिझाईन करतो. उद्या भेटूया 10:30 वाजता. ब्लॉग बघा, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी जातो जरा येईल म्हणतो तुम्हाला उद्या कळेल काय ते. चला बाय. बाय बोलणारच की नाही बाय आता असंच. हो.